आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। आपल्या विद्वत्तेने जगातील सर्व शोषितांना जगण्याची नवी उमेद देणाऱ्या महामानवाचा, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त भारतीयांना एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या घटना तज्ज्ञाचा आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्र्याची प्रकर्षाने आठवण येणारा दिवस। 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीच्या अलीपूर रोड निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झालं। संपूर्ण समाज दुःखात होरपळून निघाला। भारताची राजधानी दिल्ली येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अखेरचा अध्याय संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघर्षमय जीवनाचा अध्याय देखील समाप्त केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला राजगृहावर आणण्यात आलं। शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशानभूमीत लाखोच्या जनसागराने त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली। या दिवशी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। परंतु यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भव्य गर्दीचे कार्यक्रम टाळले जात असून महामानवाला घरातूनच अभिवादन, पत्राद्वारे अभिवादन, ऑनलाईन परिसंवाद, कवी संमेलन यातून आदरांजली वाहिली जात आहे। नागपुरातील महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मुंबई येथील चैत्यभूमी आणि नागपुरातील दीक्षाभूमी येथे गर्दी करू नये, घरूनच दर्शन करावं असं आवाहन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केलं आहे। बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांना माझी हात जोडून विनंती आहे की देशात आणि विदेशात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र शासन आणि बृहन महानगरपालिका मुंबई प्रशासनाने जे आवाहन केले आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आणि बाबासाहेबाला विनम्र अशी आदरांजली आपण घरूनच अर्पित करावी। कोणीही कृपया चैत्यभूमीवर गर्दी करू नये। महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शन विभागानं लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था केलेली आहे। सह्याद्रीवर आपणास लाईव्ह दिसेल, त्याचा आपण लाभ घ्यावा आणि घरूनच बाबासाहेबांचं आदरांजली अर्पित करावी आणि घरूनच त्याचं बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घ्यावं ही आपणास विनंती करतो। कुठल्याही परिस्थितीत चैत्यभूमीवर गर्दी करू नका अशी पुनश्च एकदा विनंती करतो। प्रत्यक्ष मुंबईतील चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावं यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून आज सकाळी 9:50, 10:50, 11:50 तसंच दुपारी 12:50 ला 10 मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे। नागपुरातील समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांच्याद्वारे सुमारे 50,000 युवकांनी टपाल पत्राद्वारे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करणारे संदेश लिहिले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे बाबासाहेबांचं जन्मगाव। रत्नागिरी जिल्ह्याच्या या सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी रत्नसिंधू कोकण विभाग कला मंचानं एक कवी संमेलन सुद्धा आयोजित केलं आहे। आज सायंकाळी 5 वाजता गुगल मीटद्वारे हे कवी संमेलन होणार आहे। महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा गांभीर्याने पालन करावयाचा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। यामुळे कोविड संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्वक आणि धैर्याने वागावं, तसेच घरी राहूनच बाबासाहेबांनी सांगितलेल्या समता, बंधुता, एकता या तत्वांना आपल्या आयुष्यात प्रतिबिंबित करावं, हेच बाबासाहेबांना सार्थ असं अभिवादन ठरेल।